रोज संध्याकाळी पेटी वाजवायची, एकटेच. माझं बिराळ आणि त्यांचं घर, त्यांची पेटी मला ऐकायला येत नव्हती. म्हणून मी विचारलं त्याला एकदा की दादा पेटी ऐकायला मिळेल का हो? थांबा म्हणले, मी सांगेन तुम्हाला. पावसाळे दिवस होते, आत जाणं शक्यच नव्हतं कारण त्याला डिस्टर्ब नाही करायचं, असं शिस्त फार होती. मी सांगतो सौमित्र, असं वादन मी आयुष्यात, तो असा माझा लहान 23-24 वर्षाचा होतो, काय पेटी ऐकणार. पण मी मुग्ध झालो. म्हणजे त्याचं मला जाणवलं ते असं की त्यांच्या पेटीवर नाटकाची बालगंधर्वांची जसं माणूस गातो आहे पेटी, म्हणजे माणसाचा स्वर, सूर आणि शब्द त्या अशा, आणि इतकं तरल, इतकं मोहक, इतकं करणं मधुर. जवळजवळ 15-20 मिनटं ते पेटी मी ऐकली छानपैकी. मला एकदा मिठी मारावी, त्याला की पाया पडावं, शक्य मग आलो. आणि मग तो छंदच लागला. पण मला की संध्याकाळी भुवनेश्वराची पेटी ऐकायची. आणि ती पेटीमधलं सौंदर्य, हार्मोनियमचं सौंदर्य काय आहे, सुरांचं आणि स्वरांचं, आयुष्यात मी प्रथम अनुभवलं. आणि आज मला वाटतं गोविंदरावांची पेटी प्रत्यक्ष ऐकलेला मीच असेल.